हे बघा ईवे बिलचं हे दिसतं ना, अपडेट व्हेकल बल्क, अपडेट पार्ट बी व्हेकल. इथे आहे कन्सिडरेड ईवे बिल, जनरेट न्यू. आता इथे बघा, इथे खाली ईवे बिल नंबर द्यायचा, ईवे बिल डेट, जनरेट बाय ही माहिती द्यायची. तुम्ही तिघांनी मला गुड्स आणून दिले, मी तुम्हाला सांगेन ईवे बिल तुम्ही बनवू ना, पार्ट बी नका टाकू, पार्ट ए टाका. मी इथे टाकेन ही माहिती आणि सबमिट करेन. तर हे काय झालं, हे झालं असाइन केला तिकडे बिल नंबर तो, आणि मल्टिपल कन्साइनमेंट ट्रान्सपोर्टेड इन वन कन्व्हियन्स कन्सिडरेड ईवे बिल टू बी जनरेटेड. हे आहे. तसं एक असाइन करायचं आहे, हे म्हणतं की असाइन करू शकतो. असाइन कसं करायचं बघा, कन्सिडर अ सिच्युएशन वेअर अ कन्सायनर इज रिक्वायर्ड टू मूव्ह गुड्स फ्रॉम सिटी एक्स टू सिटी झेड. म्हणजे पहिले सिटी एक्स आहे, मग वाय आहे, मग झेड आहे. एक्स टू झेड गुड्स न्यायचे. ही अपॉइंट्स ट्रान्सपोर्टर ए फॉर मुवमेंट ऑफ हिज गुड्स. ट्रान्सपोर्टर ए मूव्स द गुड्स फ्रॉम सिटी एक्स टू वाय. एक्स टू वाय कोण नेईल? ट्रान्सपोर्टर ए नेईल. For completing the movement of goods, that is from city Y to Z, a transporter A now hands over the goods to transporter B. AB ला दे. Thereafter the goods are moved to the destination, that is from city Y to city Z by transporter B. How would the e-way bill be generated in such situation? Clarification काय दिलं याचं? It is clarified that in such a scenario only one e-way bill would be required. e-way bill एकच बनव. Part A of e-way bill can be filed by consigner and then the e-way bill will be assigned by the consigner to transporter A. Transporter A will fill the vehicle detail in part B of e-way bill and will move the goods from city X to Y. On reaching city Y, transporter A will assign the said e-way bill to the transporter B. Thereafter, the transporter B will be able to update the detail. e-bill बनवा, त्यांना द्या, ते व्हेकल नंबर टाकतील, गाडी पुढे जाईल. जिकडे गाडी माल चेंज होईल परत अपडेट करा. पार्ट ए कॉमनच आहे ना, बदलतोय काय पार्ट बी? पार्ट बी सेपरेट अवेलेबल आहे पोर्टल. इथे एक लिंक दिले, त्याला लिंक दिली आहे. ही जी लिंक आहे या मी इथे येतो. हे झालं कन्सिडर्ड ई-वे बिल. तसं मला एक ई-वे बिल बनवलं मी. अपडेट पार्ट बी व्हेकल ई-वे बिल नंबर टाकला का खाली मला माहिती येईल, गाडी चेंज करेल, ओके देईल, तो पुढे घेऊन जाईल, गाडी चेंज करेल. आपापल्या लॉग इनला काय करायचं, त्यांनी लॉग इन करायचं आणि व्हेकल चेंज करायचं. म्हणजे कुठल्या लॉग इनने कुठे घेतलं हे कळतं की नाही. प्रत्येकाच्या लॉग इन आय डी तर वेगळा आहे ना. मी तुमच्याकडनं गुड्स घेतले, मी सांगितलं हे का ई-वे बिल, बी पार्ट मी भरलेलं नाही, ए पार्ट भरून दिला आहे, मी जसं टाकीन इकडे ते बी पार्ट मी टाकला, म्हणजे कळलं बा हा ट्रान्सपोर्टर आहे ज्याकडे गुड्स गेलेत. ट्रान्सपोर्टर एकडे गुड्स गेलेत, तो बी कडे देईल, त्या बीला हा माझा ई-वे बिल आहे, हे तू घे आणि पुढे काय करायचं ते कर. मग त्याचं काम आहे की तो आपल्या लॉग इनला जाईल, तो ई-वे बिल नंबर टाकेल. म्हणजे तुम्ही पहिले नंबर दिला, त्याच्यावरनं मी ई-वे बिल माझं बनवलं, माझ्यावरून पुढच्या व्यक्तीला बनवायचं आहे. लिंक केलं ना ते, एक ई-वे बिल दुसऱ्या लॉग इन आय डीच्या ई-वे बिलशी लिंक होतं. म्हणजे कुठला माल कुठून निघाला, तो कुठे गेला, मग कुठनं परत शिफ्ट झाला वेगळ्या व्हेकलला, हे कळतं. मग तसं काम चालतं म्हणून तसे लिंक इथे दिलेले आहेत, तसे ऑप्शन दिलेले आहेत, त्याप्रमाणे ते वापरले जातात. एक सिंगल ई-वे बिल आहे, ते काय करा, अपडेट करा व्हेकल नंबर. आणि दुसरं इकडे अनेकांचा माल येतो, इथे ई-वे बिल नवीन जनरेट करा, जनरेट न्यू, आणि यात फक्त ई-वे बिल नंबरच द्यायचे इकडे.
ए बिल नंबर, ए बिल डेट जनरेटेड बाय, इनवॉइस नंबर आणि डेट, इनवॉइस अमाऊंट. असं आहे. 10 जणांचा माल ज्याकडे जातो, जसं मी मग बोला उल्हासनगरला एक व्यक्ती आहे, ट्रान्सपोर्टर आहे, तो 10 जणांचा माल त्याच्याकडे येतो आणि तो त्याला पुढे पाठवायचा असतो. मग त्याला हे बरं पडतं की इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचं बिल बनवून आणा, मला ए बिल भरून आणा, मी माझं करीन पुढचं काम इथे अशा प्रकारे कंबाईन. ए पार्ट तुम्ही भरून आणा, बी पार्ट मी भरीन. म्हणजे सिस्टम असा बनवायला लागतो की जो सगळ्यांना वापरणं सोयीस्कर पडेल. After e-way bill has been generated in accordance with the provision of subrule 1, where आता याचं तिकडे हे आहे PDF तुम्ही बघाल हे कसं वापरायचं याची हेल्प फाईल आहे पोर्टलला, ती मी डाउनलोड केली. त्यात सगळं हे ऑप्शन बघितले कसे वापरायचे, काय वापरायचे, आणि त्यानंतर मग मी रूल वाचले. मला क्लिअर झालं की कशा प्रकारे वापरायचं. नुसतं वाचून नाही कळत, ते मॅन्युअल वाचल्यानंतर कळतं की अरे हा रूल म्हणतो की असं करू शकतो. ॲक्च्युली प्रॅक्टिकली असं आहे. ट्रान्सपोर्टर टू जनरेट e-way bill where the consigner or the consignee has not generated the e-way bill and the aggregate of the consignment value of goods carried in the conveyance is more than 50,000, the transporter shall, except नंतर वाचतो, shall in respect of the interstate supply generate the e-way bill in GST EWB 0201 on the basis of invoice or bill of supply or delivery challan as the case may be, and also generate a consolidated e-way bill on the common portal. म्हणजे काय करेल, आता जर अनरजिस्टर्ड पर्सनकडे गुड ट्रान्सपोर्टरकडे आले तर ट्रान्सपोर्टर काय करेल हे नंतर सांगतो. काय करेल, तुमचं एक तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सन आहात, मी ट्रान्सपोर्टर आहे, माझ्याकडे गुड्स आले, मी तुमच्या वतीने बनवीन, दुसरं एक ह्यांच्या वतीने बनवीन, ह्यांच्या वतीने बनवीन, आणि मग सगळ्यांचं मिळून हे करीन एक कन्सोलिडेटेड e-way bill बनवीन. इनवॉइस तुमच्याकडे तयार आहे ना, त्या इनवॉइसच्या माहितीने मला काय करायचं, एक e-way bill बनवायचं बेस्ड ऑन इनवॉइस, बेस्ड ऑन बेसिस ऑफ इनवॉइस किंवा डिलिव्हरी चलन ॲज द केस मे बी, एक्सेप्ट इन केस ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रेल्वे, एअर आणि वेसल्स. या केसला लागू होत नाही. रेल्वेमध्ये काय असं, रेल्वे रिसिट नंबर मिळतो, तो नंबर मिळतो त्यांच्याकडनं, मग तो नंबर टाकून तिकडे बनवायचा. जर का मी इथे आलो पोर्टलला आणि मी इकडे क्लिक केलं की e-way bill जनरेट न्यू, आता इथे ऑप्शनवर खाली बाय रोड आहे, बाय रेल केलं, रेल्वे रिसिट नंबर डेट येते. एअर म्हटलं, एअरवे बिल नंबर येते. शिप और शिप कम बिल ऑफ, म्हणजे त्यांच्या ताब्यात जेव्हा गुड दिले जातात तेव्हा ते एक डॉक्युमेंट बनवणार, ते जे डॉक्युमेंट आहे त्याचा नंबर टाकायचा आहे इकडे की मी त्यांना दिलेले आहे गुड्स. कोणाला, एअरपोर्टला नेऊन दिले, रेल्वेला नेऊन दिले, तर ती जी ऑथॉरिटी आहे ती मला डॉक्युमेंट देईल की गुड्स आम्ही ताब्यात घेतले, हे कुठना कुठे पोहोचवायचे आहेत, त्याचे काय चार्जेस आहेत हे त्यामध्ये येतात. मग तो नंबर इथे टाकायचा. त्यांना गुड्स दिल्यानंतर होणार आहे, अगोदर ते मिळणार नाही ना मला. हे जसे मी त्यांना गुड्स देईन तो नंबर मिळेल, मी e-way bill बनवेन. Provided that where the goods to be transported are supplied through an e-commerce operator, courier agency, जसं म्हणजे ट्रान्सपोर्टर करेल त्याच प्रकारे हे e-commerce ऑपरेटर किंवा कुरिअर एजन्सी पण करतील. त्यांना गुड असेच मिळतात की वेगवेगळ्या लोकांकडे गुड्स आले तर बेस्ड ऑन ते इनवॉइस तुम्ही काय करा, e-way bill बनवा. आता असे एक माझ्याकडे एक पार्टी आहे, साचे बनवतात. साचा काय मोठा नसतो पण त्याची किंमत जी आहे ती मोठी आहे, आणि ते राजस्थानला बरे पाठवतात ते कुरिअर थ्रू. मग कुरिअरवाल्याला ते बिल, हे बिल आहे, हे बिल आहे आणि हा पार्ट आहे, हा या व्यक्तीला पाठवायचा आहे. आता ते कुरिअरवाले काय करणार, त्यांना जो इनवॉइस दिला आहे त्या बेसिसवर ते e-way bill बनवणार आणि नंतर मग
एकत्रितपणे त्याचा कन्सोलिडेटेड ई वे बिल ते बनवू शकतं. लोकांना काय माहिती नाही की बाबा ही काय प्रोजेक्ट काय करायचं, पण त्यांना माहिती आहे ना की तुम्ही मुवमेंट करताय गुड्सचं. तुमची एक गाडी चालली आहे, यातनं जे गुड्स चालले आहेत ते किती लाखाचे गुड्स आहेत, हजारचे गुड्स आहेत, त्याच्यावर GST आहे नाही आहे तुम्ही मेन्शन करा. Where the goods to be transported are supplied through an e-commerce operator or a courier agency, the information in Part A may be furnished by such electronic commerce operator or courier agency. Information submitted for e-way bill can be used for filing GST return. जी माहिती आहे भरली जाते ती GST पोर्टलला तिकडे क्लिक केलं, डेटा इवन ई-वे बिलचा पण तिकडे डेटा येतो, ते इनवॉइसचा पण तो वापरता येतो डेटा जो आहे तो. ई-वे बिल बनवलं त्यात काय मिस्टेक असेल तर ते कॅन्सल करता येतं. ई-वे बिल काय, इनवॉइस काय. वेअर ॲन ई-वे बिल हॅज बीन जनरेटेड अंडर दिस रूल बट goods are either not transported or are not transported as per the detail furnished in the e-way bill. The e-way bill may be cancelled electronically on the common portal within 24 hours of generation of the e-way bill. 24 तासानंतर कॅन्सल नाही होत. Provided that e-way bill cannot be cancelled if it has been verified in transit in accordance with the provision of rule 138B म्हणजे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आणि कन्व्हिनियन्स. तुमच्या केसमध्ये हे झालं, तुमच्या केसमध्ये हे झालं बघा. त्यांनी काय सांगितलं आहे की ई-वे बिल कॅन्सल किंवा मॉडिफाय करता येत नाही कधी. कॅनॉट बी कॅन्सल इफ इट हॅज बीन व्हेरीफाईड इन ट्रान्झिट. जेव्हा ते व्हेरीफाय करताय गाडी चेंज झाली, त्यांनी अपडेट नाही केलं, एक पहिलं बिल बनवलं आणि मग बोलतील अरे हे बिल तर कॅन्सल झालं, ह्यात वेगळाच माल भरला, हे वेगळं बिल आहे, असं कॅन्सल नाही होणार. But further that the unique number generated under W1 shall be valid for a period of 15 days for updation of Part B. 15 दिवस तो व्हॅलिड राहील पार्ट बी अपडेट होण्याकरता. आता बघा हे जे आहेत ना याला म्हणतात ओव्हर डायमेन्शनल कार्गो. या प्रकारे माल भरला जातो. आता ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे माल भरला जातो आणि ज्या प्रकारे या गाड्यांची मुवमेंट आहे स्लो असते. ई-वे बिल जर बनवलं आणि ही गाडी जर तुम्ही मुंबईहून जर नागपूरला घेऊन जाल त्याला किती दिवस लागतील? मे बी 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस त्या गाड्या चालतात. आणि जर मुंबईहून दिल्लीला गेली तर ह्या गाड्या बऱ्याच दिवस चालतात. प्लस मध्ये पाऊस आला, पूर आला, गाडी मग चालत नाही, धोका आहे, चालत नाही, बरेच प्रॉब्लेम असतात त्या गाड्यांना. व्हॅलिडिटी पिरियड काय असेल? एकदा ई-वे बिल जर बनवलं तर ते कधीपर्यंत व्हॅलिड राहील? जसं आपण बघतो की ब्रेड किंवा अशा वस्तू असतात याला एक्सपायरी डेट असते, तर 3 दिवसांनी ब्रेड नाही वापरायचं, त्याला स्टॅम्प मारून येतो की हे कधीपर्यंत चालतील, वापरणं योग्य आहे. तसं ही एकदा ई-वे बनलं तर याचं व्हॅलिडिटी पिरियड काय राहील? व्हॅलिडिटी पिरियड ऑफ ई-वे बिल और कन्सिडर्ड ई-वे बिल and e-way bill or considered e-way bill generated under this rule shall be valid for the period as mentioned in column 3 of the table below from the relevant date. For the distance within the country the goods have to be transported. आता कशा प्रकारे होईल बघा. अप टू 200 किलोमीटर काय दिले? पहिलं डिस्टन्स दिलं आहे 200 किलोमीटर, 1 दिवस इन केस अदर दॅन ओव्हर डायमेन्शनल कार्गो और मल्टी मॉडेलचा अर्थ काय होतो? मल्टी मॉडेलचा की समजा एक रेल्वेने माल मुंबईला येईल, एक सिमेंटची कंपनी आहे ती परळीला आहे, तर परळीला सिमेंट बंद का ते परळी टू मुंबई काय करतात? रेल्वेने ट्रान्सफर करतात. आणि मुंबईला आल्यानंतर
तो मुंबई नवी मुंबई एरियामध्ये माल सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, तर तो मग ट्रकने होईल. किंवा मग एक ठिकाण आहे, तिकडनं गुड्स जलमार्गाने येतील, मग ते रेल्वेत टाकले जातील, मग रेल्वेतनं टेम्पोने जातील, टेम्पोतनं परत ते जलमार्गाने जाऊ शकतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे ते मुवमेंट होऊ शकतं. असं नाही की एकदा विमानाने निघालं विमानाने पोहोचवलं जातील, असं नाही. जिकडे जे चिप वाटतं, जे योग्य वाटतं त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशन च्या माध्यमातून ते गुड्स ट्रान्सपोर्ट होतील. ज्यामध्ये एक प्रकारचं हे न वापरता अनेक प्रकारचे गुड्स मुवमेंट करायला वापरलं जातं. 1 डे इन केस, आता काय म्हटलंय, अप टू 200 किलोमीटर 1 डे इन केस other than over dimensional cargo or multi-modal shipment in which at least one leg involves transport by ship. other than कुठेही ट्रान्सपोर्ट बाय शिप नाही आहे आणि 1 डे 200 किलोमीटरचा असेल तर 1 डे 1 दिवस, 200 किलोमीटर म्हणजे 1 दिवस. आता हा 1 दिवस कसा मोजाल? मी ई-वे बिल 10 वाजता सकाळी बनवलं. ई-वे बिल 24 ऑगस्ट 10 AM ला बनवलं आणि माझी गाडी 200 किलोमीटरपर्यंत जाणार आहे. तर याची व्हॅलिडिटी या ई-वे बिलची व्हॅलिडिटी कधीपर्यंत राहील? हां, 1 दिवस दिलाय, कधीपर्यंत राहील? फॉर 200 किलोमीटर और पार्ट, एक मिनिट, अप टू 200 किलोमीटर किती राहील याची व्हॅलिडिटी? आता for the purposes of this rule, the relevant date shall mean the date on which the e-way bill has been generated. Relevant date काय? relevant date पासना relevant date वरती हेडिंग काय दिलं त्यांनी जेव्हा हे दिलं तेव्हा, this rule shall be valid for the period as mentioned in column 3 of the table below from the relevant date. relevant date चा अर्थ काय? रिलेव्हंट डेटचा अर्थ काय तो खाली दिला आहे की रिलेव्हंट डेट शॅल मीन द डेट ऑन विच द ई-वे बिल हॅज बीन जनरेटेड अँड द पिरियड ऑफ व्हॅलिडिटी शॅल बी काउंटेड फ्रॉम द टाइम ॲट विच द ई-वे बिल हॅज बीन जनरेटेड अँड ईच डे शॅल बी काउंटेड ॲज अ पिरियड एक्सपायरिंग ॲट द मिडनाईट ऑफ द डे इमिजिएटली फॉलोइंग द डेट ऑफ जनरेशन ऑफ द ई-वे बिल. हां, म्हणजे जर का मला काय होतं, उद्या सकाळी 10 वाजता माल पाठवायचा आहे, ओके, आणि मी रात्री समजा 11:58 ई-वे बिल बनवलं, कधी? 23 ऑगस्टला. 23 ऑगस्टला बनवलं किंवा अकाउंटंटला सांगितलं संध्याकाळी जाताना उद्या माल जाणार आहे, ई-वे बिल बनवून जा. कळलं? रविवारी सुट्टी आहे पण माल जातो, अकाउंटंट येत नाही, तर अकाउंटंटनी काय केलं, संध्याकाळी 23 तारखेला संध्याकाळी जाताना 6 वाजता ई-वे बिल बनवलं, बरोबर आहे. याची व्हॅलिडिटी किती आहे? 1 डे. पण 1 डे रात्री 12 वाजता, रात्री ज्या 12 वाजतील 23 आणि 24 तारीख सुरू होईल, ओके, 24 तारीख सुरू होईल, तर या 24 तारखेचे 25 तारीख जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी राहील. म्हणजे जर का मी इकडे रात्री 12 वाजून 1 सेकंदाने जर ई-वे बिल बनवतो, 12 वाजून 1 सेकंदाने, कधी? कुठल्याही दिवशी, त्या दुसऱ्या दिवशीचे 12, एक दिवस पूर्ण झाला की नाही 24 तास, आणखीन एक दिवस मला मिळतो ॲडिशनल, म्हणजे मॅक्झिमम 48 तास एका बिलाची व्हॅलिडिटी राहू शकते. आणि मी 12 वाजून 1, जसं मी 12ला 1 मिनिट असताना बनवतो,
संपला एक दिवस. 1 सेकंद बाकी 12ला, म्हणजे माझा 11:59 समथिंग सेकंड टायमिंग आला, ए बिल बनलं. तसे 12 वाजले रात्रीचे, एक दिवस संपला. तो दिवस संपला ना, आणि मग पुढचे दिवसाचे 12 त्यात आणखीन मिळतील. म्हणजे मिनिमम 24 तास मिळतोच, मॅक्झिमम 48 तास मिळतात. त्यांनी संध्याकाळी 6ला बनवलं तर रात्री 6 ते 6 झालं ना इकडे, आणि आणखीन 24 तास, म्हणजे त्याला 30 तास ते बिल काय राहील, ते EB बिल काय राहील, व्हॅलिड राहील. कळलं की नाही कळलं? हे असं नॉर्मल हां, नॉर्मल कंडिशन असंच आहे ना. रात्री बिल ज्या दिवशी बनलं आहे, रात्री 12पर्यंत व्हॅलिड आहे असे, नेक्स्ट डे 12पर्यंत व्हॅलिड आहे. मी तुम्हाला मॅक्झिमम पिरियड सांगितला, मॅक्झिमम पिरियड 48 तास व्हॅलिड राहील, मिनिमम 24 तास व्हॅलिड राहील. बाकी 12 वाजता बनवला, रात्री 12 तास, नेक्स्ट डेचे रात्री 12, म्हणजे ते 36 तास व्हॅलिड राहील. एक दिवस कसा मोजायचा हे त्यांनी डिक्शनरीमध्ये दिलेले, की कसा एक दिवस मोजायचा. एक दिवस म्हणजे आता मी 10 वाजता बनवलं तर उद्या 10ला एक दिवस संपतो, आपण असंच बोलणार ना. 24 तास 10ला बिल बनलंय तर उद्या 10ला तुमचे 24 तास संपले, झाला एक दिवस, असं नाही. किंवा एक दिवस रात्री 12ला दिवस संपतो आजचा. प्रत्येक माणूस आपलं जे काय नॉलेज आहे ते वापरेल ना, आपली जी धारणा आहे ती वापरेल ना. तसं नाही वापरत, त्यांनी खाली दिलेलं आहे की जेव्हा रात्री 12 वाजले, नेक्स्ट डेच्या रात्री 12 वाजेपर्यंत ते व्हॅलिड राहील. हां, हो, हे प्रत्येक व्यक्ती आपापल्या अनुभवातला विचार करत असतो, पण कायद्याने मध्ये दिलेलं आहे की ह्याचा अर्थ हा आहे. जर तिकडे डिफाईन केलं आहे की समोर एक प्राणी चालला आहे, हा तुम्हाला वाटतं की हा घोडा आहे, पण हा घोडा नाही, याला आम्ही गाढव म्हणतो, तर तो प्राणी गाढवच आहे. कायद्यामध्ये दिलं आहे म्हणजे दिलं, हे दिलं आहे. तुम्हाला आम्हाला आमच्या अनुभवामध्ये काय दिसतंय आणि काय ऐकायला येतं आहे ते नाही बघा, इथे दिलं ते तसं आहे. जर आम्ही तिकडे कायदा बनवला आहे आणि तो जर का संमत झाला आहे तिकडे विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये, तर त्यात जे शब्द वापरले त्याचा जो अर्थ आहे तोच अर्थ, तुमचा आमचा अर्थ तिथे लागू होत नाही. तो व्यक्ती बोलतोय या अनुभवातून बोलते, बरोबर पण असेल, पण कायद्यानुसार ते चुकीचं होतं. म्हणून ते आपल्याला आज बघायला लागतं ना, एवढं 4 वाक्य दिली, याचा एकच वाक्य आहे ते, ह्या वाक्याचा अर्थ पटकन लागत पण नाही काय. तर म्हणून मी वरती इकडे एक्झाम्पल दिलं आहे अशा प्रकारे की सपोज या निवे बिल जनरेटेड किती वाजले, 12 वाजून गेले आणि बंद 14 मार्चला. देन फर्स्ट डे कधी एंड होईल, 15/16ला, आणि सेकंड डे कधी एंड होईल, 12 मिडनाईट. तोपर्यंत बिल व्हॅलिड राहील. या प्रकारे होईल ते. 23/58ला ते बनवलं, 23/58ला 14 मार्च, तर हे व्हॅलिड कधी राहील, 15-16 मार्चपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत. या प्रकारेच बघायचं याच्यामध्ये. हे झालं अप टू 200 किलोमीटर 1 डेचा अर्थ कळला तुम्हाला, ज्यामध्ये ओव्हर डायमेन्शनल कार्गो नाही आहे. जर ओव्हर डायमेन्शनल कार्गो असेल तर 1 ॲडिशनल डे इन केस अदर दॅन ओव्हर डायमेन्शनल कार्गो और मल्टी मॉडल शिपमेंट इन विच ॲट लिस्ट 1 लेग इनवर्स ट्रान्सपोर्ट बाय शिप. यात पण जर दिवस वाढला 200 किलोमीटरच्या पुढे फॉर एव्हरी 200 किलोमीटर और पार्ट देअर आफ्टर, आणखीन एक दिवस वाढेल. म्हणजे जर 250 किलोमीटर आहे, रात्री 12ला संपला तुमचा एक दिवस, आणखीन एक दिवस पुढे मिळेल. मग इकडे तो 12 ते 12 काउंट होईल, मग तो काही प्रश्न नाही. ओव्हर डायमेन्शनल कार्गो असेल तर 20 किलोमीटर, याला पर डे 20 किलोमीटर. त्याच्या स्पीड 10 पट स्लो आहे. वन डे इन इनफ कार्गो और मल्टी मॉडल शिपमेंट,
एक तर हे आहे किंवा मल्टी मॉडल शिपमेंट जरी असेल, जिकडे एक ट्रान्सपोर्ट बाय शिप असेल तरी पण अप टू 20 किलोमीटर. हे पहिले रोड ट्रान्सपोर्टनी JNPTला गुड्स पाठवले, मग JNPTला काय होईल, ते गुड्स बोटीत भरले जातील, तिकडनं ते चेन्नईला पोचतील आणि चेन्नईमधनं परत ते काढून रोड ट्रान्सपोर्टनी त्या कंपनीला पाठवले जातील. इकडे पहिले रोड ट्रान्सपोर्ट, मग जलवाहतूक आणि मग परत काय रोड ट्रान्सपोर्ट आहे. या केसमध्ये 20 किलोमीटर लागू होईल. ही असं असेल तरी पण 20 किलोमीटर, आणि 1 लेग इनओव्हर ट्रान्सपोर्ट बाय शिप आहे तरी पण काय होईल, 20 किलोमीटर एका दिवसाकरता, आणि 20 किलोमीटर एक दिवस, आणि फॉर एव्हरी 20 किलोमीटर और पार्ट देअर ऑफ आणखीन 20. म्हणजे जर अंतर 200 किलोमीटर असेल तर 10 दिवस, 500 किलोमीटर असेल तेवढे दिवस ते चालेल. Provided that the commissioner may, on the recommendation of council by notification, extend the validity period of EV bill. नोटिफाय करून हे वाढवू शकतात कमिशनर. Provided further that where under circumstances of an exceptional nature, including transshipment, the goods cannot be transported within the validity period of EV bill, the transporter may extend the validity period after updating the detail of Part B if required. The validity of the EV bill may extend within 8 hours from the time of its expiry. मला माहिती आहे की आता रात्री 12पर्यंत गाडी पोहोचणार नाही आहे, तर 8 तास अगोदरपासून मी एक्सटेंड करू शकतो. ओके, आता इथून अहमदाबादला गाडी पोहोचणार आहे, मग तिकडे काय करायचं आहे, गाडी चेंज करायची, हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे तर ते अगोदरच मी, जर ती गाडी तिथे 12पर्यंत पोहोचत नाही आहे, पुढे वेळ वाढवायला लागणार आहे, तर ते अगोदरच 8 तास अगोदर काय होतं, सिस्टम ॲक्सेप्ट करतो व्हॅलिडिटी पिरियड वाढवण्याकरता. म्हणजे जसं हे वाचू आपण, तसं इकडे EV बिल येऊन बघायला पाहिजे की तो ऑप्शन कुठे आहे, एक्सटेंड करायचा पिरियड, EV बिल एक्सटेंड व्हॅलिडिटी, EV बिल नंबर द्यायचा आणि वाढवायचा. तसं व्हेकल नंबर त्यांनी चेंज करायला उशीर लावला, तसं हे पण चेंज करायला उशीर लावला तर संपलं, EV बिलची व्हॅलिडिटी संपली आहे. हे फक्त एक क्लिक करायची होती, लॉग इन करून टाकायचं होतं, व वाढवा पिरियड, तर वाढेल. समजलं ना काय. आता जर का गाडी ब्रेकडाऊन झाली, रिपेअर करायला लागली, काही प्रॉब्लेम झाला, तीच गाडी पुढे कंटिन्यू करायची यांना, पण त्यात त्यांचा EV बिलचा पिरियड संपला. जी गाडी रात्री पोहोचायला पाहिजे तिथे सकाळी 11ला पोहोचत असेल आणि चेक पोहोचता चेक झाली, रात्री 12ला संपलं यांचं EV बिल. म्हणजे यांनी EV बिल न भरता माल ट्रान्सपोर्ट केला, हा त्याचा अर्थ निघेल ना. मी तुमच्या नावाने EV बनवलं तर तुम्हाला एक SMS येतो. SMS आला, तुम्ही खरंच गुड्स मागवलेत की नाही मागवले तुम्हाला माहिती आहे ना. जर तुमच्या नावाने कोण EV बिल बनवत असेल तुमच्या GST नंबरवरती आणि तुम्हाला SMS येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो की तुम्ही माल मागवला आहे. Supplier, if registered, where the information in Part A has been furnished by the recipient or the transporter. कोणी बरोबर. Recipient, if registered, where the information has been furnished by the supplier or the transporter. त्यांना communicate his acceptance or rejection on the consignment covered by the EV bill. आता जेव्हा इथे हे दिसतं बघा किती कोणी जनरेट केले, हे दिसतं इथे ऑप्शन आहे रिजेक्टचं. रिजेक्ट इथे एखादा EV बिल आहे तो मी बनवला, मी माल मागवलाच नाही, माझ्या नावाने जर कोणी EV बिल टाकलं असेल तर मी ते रिजेक्ट करणं गरजेचं आहे जर मी माल मागवला नाही.
कम्युनिकेट होईल. ओके, ट्रान्सपोर्टर बनव, रिसिपियंट बनव, सप्लायर बनव, तो कम्युनिकेट होईल की हा माल पाठवला आहे, मी सप्लायर आहे, मी बनवला, तुम्हाला कम्युनिकेट होईल. तुम्ही जरी तुमचं बनवलं तरी तुम्ही हा माल तुम्हाला येतो आहे, कम्युनिकेट होईल. ट्रान्सपोर्टरने केलं तुम्हाला कम्युनिकेट होईल रिसिपियंटला. वेअर द पर्सन टू हुम द इन्फॉर्मेशन स्पेसिफाईड इन सब रूल 11 म्हणजे यात हॅज बीन अवेलेबल डज नॉट कम्युनिकेट हिज ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन विदिन 72 hours. इट शॅल बी डीम्ड दॅट ही हॅज ॲक्सेप्टेड. त्याने ॲक्सेप्ट केलं, तुमच्या नावाने कोणी EV बनवलं आहे आणि तुम्ही रिजेक्ट नाही करत, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं असं मानलं जाईल, तुम्ही ते गुड्स घेतलेत असं मानलं जाईल. कळलं? गुड्स मार्केटला पाठवतोय, तुमच्या नावाने पाठवतच नाही. आता गव्हर्नमेंटकडे माहिती गेली की EV बिलला तुमच्याकडे गुड्स गेलेले आहेत आणि तुम्ही GST 1 भरता, त्यात तुम्ही ते गुड्स विकतच नाही, तर गव्हर्नमेंट काय बोलेल, हे गुड्स तुम्ही विकले, तुम्ही GST 1 नाही भरला, याचा 3B नाही भरला, टॅक्स नाही भरला, हे गुड्स कुठे आहेत, मी किती मागवले. अरे गेले वर्षभर तुमच्या नावाने हे गुड्स येत आहेत, तुम्हाला SMS नाही आला, तुम्हाला मला काय माहिती, माझा तर नंबरच नाही, नंबर माझ्या CS आहे. पेशंट जेव्हा घेतलं तेव्हा त्यावेळीच नंबर टाकला, मला काय माहिती नाही. असं आहे ना प्रॉब्लेम लोकांचा. सिस्टम काय बनला आहे की जर तुमच्या नावाने कोण गुड्स पाठवतोय, तो गव्हर्नमेंटला कम्युनिकेट करतोय, गव्हर्नमेंट तुम्हाला कम्युनिकेट करत आहे तुमच्या नावाने गुड्स येत आहेत, मग तुम्ही रिजेक्ट का नाही केलं. समजलं ना. पण हे प्रॉब्लेम आहेत, लोकांना याचा अवेअरनेस नाही आहे की आपल्या नावाने काय चाललं आहे ते आपण त्याला जबाबदार आहोत, आपण रिजेक्ट केलं पाहिजे. लोकांना काहीच माहीत नसतं. एक व्यक्ती आहे, तो काय असे लॅबोरेटरी चालवतो आणि त्याकडे काय असे गुड्स त्याला लागतात लेबोरेटरीमध्ये वापरायला, केमिकल वगैरे लागतं, तर ते केमिकल काहीतरी त्याचे एक्सपायर झाले होते. ते कंपनी बोलली की तुम्ही काय करा, ते आम्हाला पाठवून द्या, तुम्हाला आम्ही दुसरे नवीन बनलेले हे पाठवतो केमिकल आणि जुने परत घेतो, पण फक्त काय करा EV बिल बनवून पाठवा. तर बोलो EV बिल बनवून पाठवा, तुम्ही गुड ते पाठवणार कसे आहात. नाही, ते छोटं पॅकेट आहे त्यात भरून ते पाठवायचं आहे, ते किंमत जास्त आहे त्याची, पण ते एका पिशवीत बसतील आणि त्यांना आम्ही ते हँड डिलिव्हरीच पाठवणार आहोत. म्हणजे माणूस एसटीतनं घेऊन जाईल किंवा 2 व्हीलरवरून जाईल, ते घेऊन जाईल. बोलो EV बिलला व्हेकल नंबर लागतो, EV बिलला व्हेकल नंबर लागतो, तुम्हाला टाकायला लागेल, तुम्ही कसे काय पाठवाल. आणि किती हजाराचे गुड्स आहेत, म्हणजे 70-80 हजाराचे असतील. पण कंपनीचं म्हणणं होतं की EV बिलनीच आम्हाला एंट्री पाहिजे की आमच्याकडे गुड्स परत आले, आम्हाला एंट्री पाहिजे त्या गुड्सची, तरच तुम्हाला आम्ही गुड्स देऊ. आता कसे पाठवणार ते गुड्स विदाउट व्हेकल नंबर. नाही, त्यांचं म्हणणं हे त्यांनी केलं आहे, ते केलं आहे त्यांनी, हे डेबिट नोट पण केलं आहे, पण त्यांना ते रेकॉर्डला पाहिजे की आम्ही हे गुड्स परत घेतलेत कंपनीला. हां, पण गुड्स मुवमेंट झालं ना, आता बघा गुड्स एक्सपायर्ड झाले, डॅमेज झाले, तर गुड्स परत पाठवायचे ना मला. मगच नाही, बघा गुड्स कंपनीने पहिले इनवॉइस बनवला होता, बाबा 1 लाखाचा इनवॉइस बनवला होता, 1 लाखाचा इनवॉइस बनवला होता. आता यातले 40,000चे गुड्स जर का खराब झाले तर कंपनी काय बोलते, गुड्स आमच्याकडे परत पाठवलेत तरच तुम्हाला आम्ही नवीन गुड्स देऊ. अच्छा, तर गुड्स मला पाठवायचे तिकडे, गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत ना, तर EV बिलची तरतूद अशी नाही आहे की बा एक्सपायर्ड गुड्स आहेत ते EV बिलची गरज नाही, असं काय दिलेलं नाही ना. गुड्सचं गुड्स आहेत, ते वस्तू समजा एक मशीन आहे, तर मशीन चालू आहे बंद आहे हे पण नाही, गुड्स आहेत ना, गुड्स ट्रान्सपोर्ट करताय, EV बिल गरजेचं आहे. मग त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही EV बिलनीच गुड्स पाठवा आम्हाला. म्हणजे समजा आमच्याकडनं 1 करोडचे गुड्स आमच्याकडनं गेलेत मार्केटला, यातले जर का आमच्याकडे 10 लाखाचे गुड्स परत येत आहेत किंवा समजा 5 लाखाचे गुड्स परत येत आहेत, तर आमच्याकडे EV बिलची एंट्री पाहिजे की एवढे गुड्स परत आले. नाही, ह्यांचं ते माणूस घेऊन जाणार होता, पण तुम्ही EV बिल बनवून द्या, बरोबर बनवा EV बिल.
पण कुठल्या गाडीने जाणार नाही. बोललो कुठली टेम्पो बघा रस्त्यावरचा, नंबर टाकून द्या. कोण ते पकडणार नाही, काय गुडचं मुवमेंट होणार नाही. गुड कुठे पकडणार आहे? त्या गाडीवर पकडला विचारलं हे गुड कोणाला येतो? बोल मला काय माहिती. हे शक्य तर लाखामध्ये एक आहे बोललो. मी 2 व्हीलर लायसन्स काढायला गेलो तर तिकडे लायसन्स काढणारे लोक असतात ना, म्हणजे तिकडे असे धंदे चालतात की त्या माणसाला गाडी पण येत नाही. त्यांनी माझ्या गाडीचा नंबर बघितला, तिथे रेकॉर्ड केला, त्याचा लायसन्स टेस्ट झाले म्हणून त्याला अप्रूव्ह करून टाकले. तुम्हाला तिकडे जा, तिकडे गाड्या उभ्या आहेत ना, तर ते गाडीचा नंबर बघ. हा आला, माझ्या गाडीचा नंबर बघितला 2 व्हीलरचा, तिकडे जाऊन त्याला नंबर सांगितला, त्याने लिहिला, जा म्हणतात त्याला तो अप्रूव्ह. समजलं मी काय म्हणतो? मी तिकडे जाऊन प्रॉपरली टेस्ट दिली. मी जेव्हा ती गाडी चालवतो तेव्हा तो माझा नंबर ते रेकॉर्ड करतो टेस्ट घेणारा, की बाई हा माणसाने या गाडीने टेस्ट दिली आहे, ह्याला गाडी येते, ओके. पण दिली की नाही त्यालाच माहिती ना. तिकडे तुम्ही बसलायत आणि एक एजंट आला किंवा हे 4 माणसं आहेत, यांचा तुम्ही ॲप्रूव्ह करून टाका. ॲप्रूव्ह करायचं आहे ना, मग टेस्ट घ्यायची घ्याल, त्याची पैसे घेऊनच काम करायचं आहे ना. त्यांची काय असेल पॉलिसी, त्यांना 40,000चे गुड्स परत आले, हे ऑन पेपर घेतले पाहिजेत. ते पण आहे, पण त्यांना या कंडिशन मध्ये असं म्हणता येईल का बाबा मी सप्लायर जाऊन कंपनी, तसं नाही, असं नाही होत ना, असं नाही होत. गुड्सची मुवमेंट होते ना, गुड्सची मुवमेंट कशी आहे, एक बघा, एक बघा, एक गुड्स गेले आणि दुसरे गुड्स रिटर्न जरी आले तरी बनलं. तर बघा, जिकडे अशा प्रकारे रिव्ह्यू बनतं, गुड्स मार्केटला पाठवतोय, एक्झिबिशन कम सेल आहे, सगळे गुड्स विकले जाणार नाही ना. एक्झिबिशनला समजा, एक्झिबिशनला 25 लाखाचे गुड्स ठेवले, 25 लाखाचे गुड्स ठेवले एक्झिबिशनला, 10 लाखाचेच गुड्स विकले जाणार आहे, 15 लाखाचे गुड्स परत जाणार आहेत कंपनीमध्ये. मग इथे 15 लाखाचे रिव्ह्यू नाही बनवायचं का? बनवावंच लागेल ना. फक्त मुवमेंटची माहिती आहे. गव्हर्नमेंटला काय पाहिजे, तुम्ही गुड्स सप्लाय झालाच पाहिजे, नॉट नेसेसरी. आम्हाला कळलं पाहिजे गुड्स इकडनं इकडे गेले, इकडनं परत आले, आमच्याकडे रेकॉर्डला पाहिजे. आता जर मी 25 लाखाचं रिव्ह्यू बनवलं आणि हे 15 लाखाचं बनवलंच नाही, तर गव्हर्नमेंट काय बोले, 10 लाखाचे गुड्स नाही विकले, तुम्ही 25 लाखाचे गुड्स विकले, पण 10 लाखाचे गुड्स विकले म्हणून दाखवत आहे, बाकीचा टॅक्स पण भरायला लागेल. त्यातनं अर्थ हा निघतो ना. 25 लाखाचे गुड्स एक्झिबिशनला गेले होते आणि तुम्ही इनवॉइस 10 लाखाचे बनवले, तुमचा GSR 1 तर 10 लाखाचा बनला आहे आणि EV बनलाय 25 लाखाचा. म्हणजे गुड्स रिटर्न गेल्याचं पण मला EV बनवीन मी, तेव्हा टाली होईल ना, की 25 लाखाचे गुड्स मार्केटला गेले, 10 लाखाचे इनवॉइस बनले आणि 15 लाखाचे परत फॅक्टरीत गेले, टाली द्यायला. तसं कंपनीला काय पाहिजे, की आमचे मार्केटला काय करोडचे गुड्स गेलेत, पण त्यातले काय डॅमेज किंवा एक्सपायर किंवा जे ॲज टर्म नव्हते ते आम्ही परत घेतले, हे आम्हाला ABBला घेतले पाहिजे. तर सरकार काय बोलेल, हे गुड तुम्ही विकले, टॅक्स द्या, असं आहे. म्हणून त्यांनी अशी पॉलिसी बनवली आहे की EV बिल शिवाय आम्ही गुड्स घेत नाही. नाही, मुवमेंट आहे ना. पण आता कसं होतं बघा, आता हे 70,000 किंमत त्यांची होती, इथे EV बिल गरजेचं नाही, पण तीच जर 1,70,000 असती तर EV बिल बनवायलाच लागलं असतं, त्यांना बनवायलाच लागलं असतं. तरतूद फक्त एवढंच सांगते की सप्लाय आहे किंवा नाही आहे, गुड जॉबरला चाललेत, एक्झिबिशन कम सेलला चाललेत, रिपेअरला चाललेत, गुडची मुवमेंट होते ना, EV बिल बनवा. इकडून तिकडे गेले, मार्केटला गेले, रिपेअर झाले, मशिनरी रिपेअर झाली, परत आली, EV बिल बनवावं लागेल त्यांना. सप्लाय असो किंवा नसो, सुरुवातच ती आहे ना. आपण जेव्हा सुरुवात केली इकडे, त्यात दिलं आहे का इकडे, इन रिलेशन टू सप्लाय, सप्लायशी संबंधित मुवमेंट ऑफ गुड्स काय, सप्लायशी संबंधित किंवा फॉर रिझन अदर दॅन सप्लाय.
गुडची मुवमेंट आहे ना, सप्लायची संबंधित असो अगर नसो, हे बिल बनवायचे आहे. डीम ॲक्सेप्टन्स झाला. व्हॅलिडिटी ऑफ EWA bill generated under this rule or under rule 138 of the any state shall be valid at every state. ओके, जो पिरियड दिला आहे त्याची व्हॅलिडिटी गुड EWA बनलं कुठे? महाराष्ट्रात. गुड चाललेत कुठे? दिल्लीला. The EWA bill generated under this rule, under rule 138 of the GST rules of any state, महाराष्ट्रामधलं किंवा UT, shall be valid in every state of UT. त्याची व्हॅलिडिटी प्रत्येक स्टेट किंवा युटीमध्ये लागू राहील. की महाराष्ट्रात EWA बिल दिल्लीमध्ये चालू चालणार नाही असं नाही, सगळीकडे चालेल ते. ऑल ओव्हर इंडिया त्याची व्हॅलिडिटी राहील. Notwithstanding anything contained in this rule, no EWA bill is required to be generated where the goods being transported specified in annexure. आता इथे हे काय गुड्स दिलेत. आता ज्वेलरी आहे, ज्वेलरी करता EWA बिल नाही. एक्सेप्ट इन इमिटेशन ज्वेलरी, खोटे दागिने जे आहेत त्याला आहे EWA बिल, बाकीचे खरं दागिन्याला नाही. ओके, या गुड करता. दुसरं, वेअर द गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड बाय नॉन मोटराइज कन्व्हियन्स. आता इथे यांनी गुड्स हातामधून घेऊन गेले आणि दिले, आणि त्यांना मी विचारलं डिपार्टमेंटने की तुम्ही का नाही बनवले, EWA बिल का नाही बनवलं. आम्ही गुड्स ट्रान्सपोर्ट कसे केले? वेअर द गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड, सायकलवरती घेऊन गेला, बैलगाडीत नाही घेऊन गेला, तर EWA बिलची गरज नाही. Where the goods are being transported from the custom port, airport, air cargo complex, इथे ॲक्च्युली इथून गुड्स मुवमेंट होते तेव्हा त्याची एंट्री होते गव्हर्नमेंटकडे. गुड्स इथनं इकडे गेले त्याचा प्रूफ असतो की डॉक्युमेंट येत नाही, इथनं गुड्स गेलेत, त्यामुळे आणखीन EWA बिलची गरज नाही. Where the goods being transported are specified in the schedule, where the goods being transported are alcoholic liquor for human consumption, a petroleum product, where the supply of goods being transported is stated no supply, schedule 3 मधले goods, where the goods are being transported, हे पण कस्टम मधलं आहे. ट्रान्झिट कार्गो फ्रॉम नेपाळ टू भूतान, गुड्स एक्झाम्प्ट आहेत. एनी मुवमेंट ऑफ गुड्स कॉज्ड बाय डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, where the consigner of goods, central government, state, local authority, for transportation of goods by rail, where empty cargo container are being transported, and where the goods are being transported up to a distance of 20 km from the place of the business to the consigner to a weighbridge. weighbridge ला goods मगाशी बोललो तुम्ही, or weighment, or from the weighbridge back to the place of business of the said consigner, subject to the condition that the movement of goods is accompanied by delivery चलन. डिलिव्हरी चलनाने गुड्स घेऊन जायचे कुठे? वेब्रिजला, आणि ते अंतर 20 किलोमीटरपर्यंत असेल तर EWA बिलची गरज नाही. एम्प्टी सिलेंडर फॉर पॅकिंग ऑफ लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आर बिंग मूव्ड फॉर रिजन अदर दॅन सप्लाय. आलं लक्षात? आता हे जे हे आहे गोल्ड आहे, हे लाखोचं करोडच आहे, पण याच्यावरती EWA बिल नाही आहे. विदाउट बिल गोल्ड, डायमंड सप्लाय होत असतील. आपण बघतो ना पहिला स्मगलिंग पिक्चर पहिले व्हायचे, त्यामध्ये दिसायचं की बाबा बरंच सोनं वगैरे घेऊन चालले आहेत स्मगलर. पण आता प्रॉब्लेम पण असा आहे की जसं काय EWA बिल बनवलं तर चोरांनाच खबर लागणार की या गाडीत सोनं आहे. साहजिक आहे ना.
त्यांना एक परवणीच आहे बाबा, हे इथे या गाडीतून सोनं चाललेलं आहे. त्यामुळे जरी ते टॅक्स त्यातनं चुकवला जातोय तरी पण गव्हर्नमेंटकडे काय ऑप्शन नाही की बाबा ह्यांना एक्झाम करणं गरजेचं आहे. पण तरी पण असं त्यांचा विचार चालला आहे. हा एक रूल काढला त्यांनी, इन्फॉर्मेशन टू बी फर्निश इन केस ऑफ इंटरस्टेट मुवमेंट ऑफ गोल्ड 138F. याला एक्झाम केलं आहे. काय दिलं आहे, वेअर अ कमिशनर ऑफ स्टेट ड्युटी टॅक्स मॅन्डेट्स फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग इंट्रास्टेट मुवमेंट ऑफ गुड्स स्पेसिफाईड अगेन्स्ट सिरियल नंबर 4 or 5. म्हणजे ते जे वरती बघितलं आपण तेच गोल्ड जे आहे ते 138(14)च्या अनाक्षरमध्ये. द कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ सच गुड्स एक्सिड्स 2 लाखाच्या वरती, सच अमाऊंट नॉट एक्सिडिंग 2 लाख, ही अमाऊंट मिनिमम 2 लाखाच्या वरती असेल, ॲज मे बी नोटिफाईड बाय द कमिशनर ऑफ स्टेट ड्युटी कन्सल्टेशन विथ द ज्युरिडिक्शनल प्रिन्सिपल चीफ कमिशनर और चीफ कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स त्यांच्याकरता. म्हणजे हे कन्सल्टेशन करून त्यांना हे लागू करायचं. जे आपण वरती वाचलं त्याच की जसं इतर गुड्सला आहे तसंच 2 लाख अमाऊंटच्या वरचे जर का ते गुड्स असतील, आयटम नंबर 4-5 अनाक्षरमधले म्हणजे गोल्ड, सिल्वर, डायमंड वगैरे असतील ते, तर इन रिलेशन टू सप्लाय असो, रिजन अदर दॅन सप्लाय असो, शॅल बिफोर द कमेन्समेंट ऑफ सच मुवमेंट विदिन डॅश पेड और यूटी सच गुड इलेक्ट्रॉनिकली. पार्ट ए भरला पाहिजे, पार्ट बी ची गरज नाही, पार्ट ए भरा. हे केलं जाऊ शकतं. बाकी सगळं तसंच आहे. तर हे लागू झालेलं नाही अजून, हे लागू होऊ शकतं. हे 4 आणि 5 नॅचरल और कल्चर, हे जे खडे वगैरे असतात, मेटल्स, प्रिशियस स्टोन वगैरे, आणि गोल्ड, सिल्वर, हे 4-5 नंबरचे आहे. डॉक्युमेंट 138A काय सांगतो, डॉक्युमेंट अँड डिव्हाइसेस टू बी कॅरीड बाय अ पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स. द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स शॅल कॅरी invoice or bill of supply or delivery, a copy of e-way bill in physical form or the e-way bill number in electronic form. आता हे डिव्हाइस हे नोटिफाय केलेलं नाही, त्या डिव्हाइसवरूनच कळेल. डायरेक्ट ट्रॅक होईल नंबर त्या गाडीमध्ये आणि ई-बिल बनवलं की नाही बनवलं. e-way bill in a physical or the e-way bill number in electronic form or mapped to a radio frequency identification device embedded onto the conveyance in such manner as may be notified by the commissioner. नोटिफाय केली पाहिजे, प्रत्येक व्हेकलला हे डिव्हाइस लावला पाहिजे. पण त्याची गरज मला वाटत नाही की होईल, कारण की जर तुम्ही गाडी नंबर बघता तुमच्या ॲपवर टाकता तुम्हाला कळतं. परत त्या गाड्यांना सांगा की डिव्हाइस लावा, खर्च करा. हां 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 provided that nothing contained in clause B of this subroute shall apply in case of movement of goods by rail. म्हणजे हे जे डिव्हाइस आहे हे काय रेल्वे किंवा एअर किंवा व्हेसलसाठी लागू होणार नाही, त्याच्याकरता गरजेचं नाही. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इन केस ऑफ imported goods the person in charge of conveyance shall also carry a copy of bill of entry. कस्टमरना गुड घेतलं बिल ऑफ एंट्री, import of such goods and shall indicate the number and the date of bill of entry ए बिलमध्ये. इन केस इनवॉइस इज इश्यूड इन मॅनर, जे ई इनवॉइस आहे, the queue preference code having an embedded invoice reference number
may be produced electronically for verification by the PO in lieu of physical copy of. मग ये बिल बनवा प्लस जे डॉक्युमेंट आहेत ते बरोबर ठेवा. डॉक्युमेंट अँड डिव्हाइस टू बी कॅरीड बाय पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हिनियन्स हे पण सांगितलं. हे कुठे सांगितलं 138 ए मध्ये सांगितलं. 138 ए बिल बनवा, 138 ए मध्ये डॉक्युमेंट बरोबर ठेवा. पुढे वेअर द रजिस्टर पर्सन अपलोड द इनवॉइस, हे ऑटो पॉप्युलेट होईल. ओके ठीक आहे. पण पुढे 138 बी द कमिशनर और इम्पावर्ड ऑफिसर मे ऑथोराइज PO टू इंटरसेप्ट कन्व्हिनियन्स अँड व्हेरीफाय ई बिल. ई बिल बनवलं तर त्याला अडवण्याची पॉवर आहे का ती याद दिली की व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड कन्व्हिनियन्स. The commissioner or an officer empowered by him in this behalf may authorize a PO to intercept any conveyance to verify the e-way bill in physical or electronic form for all interstate, intrastate movement of goods. हे केलेलंच नाही आहे त्यामुळे ह्याचं काय नाही आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ कन्व्हिनियन्स शॅल बी कॅरीड आउट बाय ऑथोराइज PO. The physical verification of conveyance shall be carried out by the proper officer as authorized by the commissioner or an officer empowered by him in this behalf. On receipt of specific information on an evasion of tax, physical verification of a specific conveyance can also be carried out by any other officer after obtaining necessary approval of the commissioner or an officer authorized by him in this behalf. Okay? (138C) e-recording of summary report of inspection of goods. A summary report of every inspection of goods in transit shall be recorded online by PO. कशामध्ये हे EWB 03 within 24 hours of inspection and a final report. आता जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं तर रिपोर्ट बनवा. किती काम वाढेल. जर फिजिकली व्हेरिफिकेशन केलं तर हे सगळं रिपोर्ट बनवायचा, नुसतं बघून सोडून द्यायचं असं नाही आहे. आणि पार्ट बी ऑफ फॉर्म शॅल बी रेकॉर्डेड विदिन 3 days ऑफ सच इन्स्पेक्शन. समरी रिपोर्ट 24 तासामध्ये द्या आणि डिटेल रिपोर्ट हा 3 दिवसामध्ये द्या. आणि हा पिरियड वाढवला जाऊ शकतो 3 दिवस. वेअर द सर्कमस्टन्सेस सो वॉरंट द कमिशनर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज बाय हिम मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन एक्सटेंड द टाइम फॉर रेकॉर्डिंग ऑफ फायनल रिपोर्ट or a further period of not exceeding 3 days. And though 24 hours or as the case may be 3 days shall be counted from the midnight of the day. म्हणजे आज तुम्ही 11 वाजता गाडी पकडली तर 24 तास रात्री 12 पासून पुढे असे काउंट होते. One time physical verification of conveyance in state where the physical verification of a goods being transported on any conveyance has been done during transit at one place within the state or UT or in any other state or UT. No further, परत नाही होणार. No further physical verification of the state conveyance shall be carried out again in the state or UT unless a specific information relating to evasion of tax is made available subsequently. Unless काय म्हटलंय आपण परत होणार नाही फिजिकल व्हेरिफिकेशन, पण अनलेस द स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू इव्हॅजन ऑफ टॅक्स इज मेड अवेलेबल सबसिक्वेंटली. म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन झालं, ती गाडी पुढे गेली, त्याने पुढे जाऊन आणखीन माल टॅक्स भरला आहे आणि तो बोलेल एकदा केलं व्हेरिफिकेशन परत करता येणार नाही. पण आम्हाला माहिती कळली की तुमचं बडोद्याला समजा काय झालं, फिजिकल व्हेरिफिकेशन झालं, तुम्ही बडोद्याच्या पुढे गेला गाडी घेऊन, गाडी झाली मुंबई टू दिल्ली, बडोद्याला झालं फिजिकल व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर पुढे यांनी समजा अहमदाबादला कुठे रस्त्यामध्ये आणखीन मला गाडीत भरला. ही माहिती जर मिळाली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन तर इथे गरजेचं आहे ना की हे टॅक्स कर चोरी करतायत, मग हे पुन्हा करता येईल व्हेरिफिकेशन. अनलेस अ स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू इव्हॅजन ऑफ टॅक्स इज मेड अवेलेबल सबसिक्वेंटली. नंतर मिळाली माहिती, फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर मिळाली तर पुन्हा त्याचा फिजिकल व्हेरिफिकेशन होऊ शकतं.
काय काय चोर करू शकतात हे विचारात घेऊन लॉ मेकरना लॉ बनवायला लागतो. लगेच बोलणार इकडे झालंय, परत तुम्ही करू शकत नाही, लॉ नाही तसं. अनलेस दिलंय, आमच्याकडे माहिती आहे, आम्हाला करायला लागेल. Where a vehicle has been intercepted and detained for a period extending 30 minutes. माझी गाडी तुम्ही पकडली, ओके, थांबवली आणि ताब्यात घेतली आणि 30 मिनटं झाली, तर ट्रान्सपोर्टर मे अपलोड साईड इन्फॉर्मेशन आणि मला माहिती आहे माझ्या गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे, उगाचच मला छाटायत. एक प्रकारची मी कंप्लेंट लॉन्च करू शकतो पोर्टलला फॉर्म GST EWB4 मध्ये की काही कारण नसताना मला थांबवलं, गाडी चेक केली, माझ्याकडे EV बिल आहे, मी सगळी प्रॉपर माहिती दिलेली आहे, तरी पण मला थांबवत आहेत, लगेच कंप्लेंट टाकेन. ओके, हे टॅक्सपेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचे बेनिफिट करत आहे. रिस्ट्रिक्शन ऑन फर्निशिंग ऑफ इन्फॉर्मेशन. आता असं घडत होतं की GST लोक भरत नव्हते, 3B भरत नव्हते आणि EV बिलनी माल पाठवत होते. माल पाठवत आहेत, माल चालू आहे, GST भरत नाही, 3B भरत नाही, काय करता येईल यांना? मग गव्हर्नमेंटने हा रूल काढला. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब रूल 1, नो पर्सन म्हणजे इन्क्लुडिंग कन्सायनर, कन्सायनी, ट्रान्सपोर्टर, ई-कॉमर्स ऑपरेटर, कुरिअर एजंट्स कोणी असो, no person shall be allowed to furnish the information in part A in respect of any outward movement of goods of a registered person. कोणाबद्दल? रजिस्टर्ड पर्सन असा who नॉन फर्निश ऑफ, ज्यांनी CMP 08 नाही भरला, म्हणजे कंपोजिशन डीलर आहे, 3 महिन्यात टॅक्स नाही भरला, 2 क्वार्टर्स, तसंच तेही फाईल नाही केला 2 पिरियडचा, GST 1 मंथली आहे, for any 2 months quarter being a person other than not furnished 3B for a consecutive period of 2 tax period, आणि being a person चुकलं आहे, राहिलं आहे 2 क्वार्टर किंवा 6 महिने being a person whose registration has been suspended under the provision of, त्यांनी रिटर्न फाईल नाही केले म्हणून नंबर जर कॅन्सल झाला आहे. इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 6 महिने पाहिजे, 6 मंथ. तर त्याचा काय केला जातो, रिस्ट्रिक्ट केला जातो EV बनवण्यापासून. त्याचा नंबर सस्पेंड होईल, तसं त्याचा EV बिलचा पण पोर्टलला EV बिल नाही बनवता येणार, त्याचा नंबर कॅन्सल आहे त्या नंबरचं. आता ह्याला नॉर्मली कॅन्सल होईल, बरोबर आहे. तर provided that the commissioner may on receipt of an application from registered person, हे application आहे EWB5, on sufficient cause being shown or reason to be recorded in writing by order allow, तर हे बिल बनवायला देतील. 6 महिने झाले, त्यांनी सप्लाय केला आहे, त्याला काय पैसे आलेले नाही आहेत, काहीतरी त्याचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणून रिटर्न भरत नाही येतो, हे बिल ब्लॉक झालं, तो ॲप्लिकेशन देईल आणि जर तिथे कमिशनरला वाटतं की रिझन त्याचा रिजनेबल आहे, योग्य आहे, रिझन टू बी रेकॉर्ड इन रायटिंग बाय ऑर्डर, त्याला ऑर्डर देतील की बाबा ठीक आहे हे बिल बनवू शकतो, सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन आणि मे बी स्पेसिफाईड इन. ओके, आणि जर हे रिजेक्ट करायचं असेल त्यांना, नो ऑर्डर रिजेक्टिंग द रिक्वेस्ट ऑफ सच पर्सन टू फर्निश द इन्फॉर्मेशन under the first proviso shall be passed without affording the said person reasonable opportunity of being heard. त्याला मोका दिला जाईल, तुझं काय म्हणणं आहे, रिजेक्ट का करू नये आम्ही, 6 रिटर्न फाईल तू करत नाही,
सांगतोय की ए विल माझ्या काय करून द्या, अनब्लॉक करून द्या, म्हणजे मला सप्लाय करायचं आहे पण तू टॅक्स भरणार नाही, का रिजेक्ट करू द्या मी. मग त्याला परत बोलून विचारायचं, म्हणणं ऐकून घ्यायचं, मग रिजेक्ट करायचं. जर म्हणणं पटलं तर त्याला मग ॲप्रूव्ह होईल, पण रिजेक्ट करण्यापूर्वी त्याचं म्हणणं ऐकून घ्या. The permission granted or rejected by the Commissioner of State or UT shall be deemed to be granted. हा आपण बघतो CGST ऍक्ट. एका ऍक्टमध्ये ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलं, दुसऱ्या ऍक्टमध्ये मानलं जाईल ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केलं. ओके, कळलं? थांबूया. आता कसं होतं ॲक्च्युली, हा पार्ट सुरू कुठे होतो, हा EV बिल येतं कुठना, EV बिल येतं सेक्शन 68 मधनं येतं, इन्स्पेक्शन, सर्च आणि अरेस्ट. हा टॉपिक जो आहे रूल 168 जो आलेला आहे तो इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मूवमेंट रीड विथ रूल 138. जेवढे पुढे आले ते सगळे याच्या थ्रू आले. म्हणजे गुड्स जर मुवमेंट होते तर त्याची तपासणी करण्याचा अधिकार हा सेक्शन देतो आणि मग त्याच्या नियमानुसार ती तपासणी होईल. आणि ह्याला पेनल प्रोव्हिजन ही पेनल्टी लावली जाते. सेक्शन 129 पेनल्टी अंडर सेक्शन 129. तुम्ही एजिप्तच्या ॲक्टला वाचा मराठीमध्ये. मार्गस्थ वस्तू व वाहने अटकाव करणे, ती जप्त करणे व सोडून देणे. ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी 200%. गाडी ताब्यात घेणं, पेनल्टी लावणं, हा जो अधिकार आहे हा या सेक्शन 129 मधनं आलेला आहे. जेव्हा मी हे घेईन तेव्हा हे डिटेलमध्ये घेईन, पण आता लिंकमध्ये तुम्हाला सांगून ठेवा की तुम्ही जी कारवाई करता ती करण्याचा एक अधिकार सेक्शन 68 रूल 138 आणि दुसरा सेक्शन 129 अन्वये काय होतं, त्याला पेनल्टी लावली जाते. थांबूया.